शाळा मोठी असो वा लहान, तिची ओळख इमारतींनी नव्हे तर नेतृत्वानं ठरते. सावनेर तालुक्यातल्या खुर्सापार जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचं यश हे याच सत्याचं ठळक उदाहरण आहे. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या राज्य शासनाच्या उपक्रमाअंतर्गत या शाळेनं नागपूर जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावलाय. 2023 मध्ये प्रदीप पडवाल यांनी मुख्याध्यापक पदाचा कार्यभार स्वीकारताच केवळ शाळा चालवण्याऐवजी शाळा घडवण्याचा संकल्प केला. मर्यादित सुविधा असूनही आपली शाळा आपली जबाबदारी हा मंत्र त्यांनी कृतीत उतरवला आणि स्वतःच्या खर्चातून शाळेच्या सुशोभीकरणास आणि शैक्षणिक सुधारणांना सुरुवात केली. त्यांच्या पुढाकारामुळे शिक्षक, पालक व ग्रामस्थांचा विश्वास वाढून लोकसहभागातून शाळा विकासाला गती मिळाली. या प्रयत्नांचं पहिलं फळ 2023-24 मध्ये मिळालं. शाळेनं नागपूर जिल्ह्यात तृतीय क्रमांक पटकावला. याच यशाला पायरी मानत त्यांनी शाळेला प्रथम क्रमांकावर नेण्याचं ध्येय निश्चित केलं. प्रशासकीय अधिकारी, शिक्षक, सहकारी आणि शाळा व्यवस्थापन समिती यांच्या समन्वयातून काम करत सुमारे 3 लाख रुपयांचा शैक्षणिक व भौतिक विकास साधला गेला. सावनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज कुमार हिरुडकर व गट शिक्षणाधिकारी कश्यप सावरकर यांच्या मार्गदर्शनाचा त्यांनी प्रभावी उपयोग केला. शिक्षक सहकारी शरद काकडे व किरण मोतीलिंगे यांना विश्वासात घेऊन संघ भावनेतून कामाची दिशा ठरवली. शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्र प्रमुख यांच्या मार्गदर्शनानं शैक्षणिक गुणवत्तेला शिस्तबद्ध स्वरूप दिलं. या संपूर्ण प्रवासात शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश काळे, उपाध्यक्ष कोकिळा पटे व सर्व सदस्यांना त्यांनी सक्रिय सहभागी करून घेतलं. शाळा व्यवस्थापन आणि गाव यांच्यात समन्वय साधणं ही नेतृत्वाची खरी ताकद असल्याचं प्रकर्षणानं दिसून आलं. अखेर 2025-26 मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खुर्सापारनं नागपूर जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. या यशापेक्षा महत्त्वाचं म्हणजे शाळेत निर्माण झालेली आत्मविश्वास, शिस्त आणि गुणवत्तेची संस्कृती, जी योग्य नेतृत्वाची खरी ओळख ठरते. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खुर्सापारची वाटचाल हेच सांगते की योग्य नेतृत्व लाभलं तर छोट्या ग्रामीण शाळाही मोठी स्वप्न पाहू शकतात आणि ती पूर्णही करू शकतात.